हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे। आज आपण स्टार्ट करणार आहोत ॲडव्हान्स अकाउंटन्सीचं युनिट नंबर 3। युनिट नंबर 3चं नाव काय आहे? युनिट नंबर 3चं नाव आहे फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर। ठीक आहे, फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडरचं आज आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार आहोत। कोणतं अकाउंट बघणार आहोत आज आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। याच्यात आपल्याला एक्झॅक्टली समजते की जो बिझनेसचा ओनर आहे, जो बिझनेसचा मालक आहे, त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कोणत्या अकाउंटचं टाईप्स आहे? नॉमिनल अकाउंटचा टाईप आहे। नॉमिनल अकाउंटचं टाईप्स आहे, कसं का ओळखलं? बिकॉज याच्या डेबिट साईडला काय असते? एक्सपेन्स, आणि क्रेडिट साईडला काय असते? इन्कम, म्हणून हे नॉमिनल अकाउंटचं टाईप आहे। वर्ष कधी संपते आपलं? 31 मार्चला। वर्ष कधी संपते आपलं? 31 मार्चला। आता आपण बघत आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। काय बघतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। या अकाउंटमध्ये समजते आपल्याला की बिझनेस ओनरला प्रॉफिट झाला की लॉस झाला, हे आपल्याला या अकाउंटमध्ये समजते। ठीक आहे, तर बघा आपण काय करतो, आपण कसं सगळ्यात पहिले बनवतो आपण ट्रेडिंग अकाउंट, नंतर बनवतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नंतर बनवतो बॅलन्स शीट। तर आपण सगळ्यात पहिले ट्रेडिंग अकाउंट का बरं बनवतो? कारण की ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट निघत असतो। तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये जो ग्रॉस प्रॉफिट निघतो तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहितो। कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला। ट्रेडिंग अकाउंटमध्ये जो ग्रॉस प्रॉफिट निघते डेबिट साईडला, तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहितो आपण। ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट। आता बघा, डेबिट साईडला लिहायचे एक्सपेन्स आणि लॉसेस, क्रेडिट साईडला लिहायचं इन्कम आणि प्रॉफिट, इन्कम आणि प्रॉफिट। ठीक आहे, तर आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले क्रेडिट साईडचे ग्रुप बघणार आहोत। क्रेडिट साईडला कमी ग्रुप आहेत म्हणून पहिले क्रेडिट साईडचे ग्रुप बघणार आहोत। पहिला ग्रुप आहे ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट। पहिला ग्रुप आहे ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन, इंटरेस्ट ऑन, ऑन म्हणजे रिसिव्ड होते। ठीक आहे, तरी आपण हे पण आपण एक व्हॅल्यू ॲड करत असतो याच्यात। ऑनचा मिनिंग काय होते? रिसिव्डच होते। ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन, ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन। सेकंड ग्रुप आहे आपला रेंट कमिशन, रेंट कमिशन, डिस्काउंट इंटरेस्ट, डिस्काउंट इंटरेस्ट, इंटरेस्ट, डिविडंड रिसिव्ड, डिविडंड रिसिव्ड, रेंट कमिशन, डिस्काउंट इंटरेस्ट, डिविडंड रिसिव्ड। ठीक आहे, सगळं काय आहे आपलं? रिसिव्ड आहे। सर्व काय आहे आपलं? रिसिव्ड आहे। रेंट कमिशन, डिस्काउंट इंटरेस्ट, डिविडंड रिसिव्ड, म्हणजे की रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिविडंड रिसिव्ड। ठीक आहे, हा आपला दुसरा ग्रुप आहे। पहिला ग्रुप आहे ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन। दुसरा ग्रुप आहे रेंट कमिशन, डिस्काउंट इंटरेस्ट, डिविडंड रिसिव्ड। नंतरचा ग्रुप आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री इन्कम ट्रान्सफर फी, सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री इन्कम ट्रान्सफर फी, सन्ड्री इन्कम ट्रान्सफर फीज। हा आपला तिसरा ग्रुप। तर क्रेडिट साईडला आपण फक्त इन्कम लिहित असतो। क्रेडिट साईडला आपण काय लिहित असतो? फक्त इन्कम। आपण क्रेडिट साईडला फक्त इन्कम लिहित असतो। ठीक आहे, तर आपल्याला जो सोल ट्रेडर असतो, जो सिंगल सेलर असतो, जो दुकानाचा एकच मालक असतो, त्याला कोणकोणत्या प्रकारचं इन्कम होते? तर पहिली गोष्ट आहे त्याचा ग्रॉस प्रॉफिट। ट्रेडिंग अकाउंटचा जो प्रॉफिट असते तो त्याचा ग्रॉस प्रॉफिट। नंतर तो त्याने असेटच्या सेलवरती त्याला कोणता प्रॉफिट मिळाला असेल तर तो, त्याला इंटरेस्ट मिळालं असेल ते, त्याला रेंट कमिशन, डिस्काउंट इंटरेस्ट, डिव्हिडंड मिळालं असेल रिसिव्ड, ते आपण क्रेडिटला लिहितो। इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट लिहितो क्रेडिटला, सन्ड्री रिसिप्ट लिहितो, सन्ड्री इन्कम लिहितो आणि ट्रान्सफर फी लिहितो। आपण इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचा इंटरेस्ट, सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री इन्कम आणि ट्रान्सफर फी। आता आपण बघणार आहोत याची डेबिट साईड। आपण सर्वप्रथम बघितली क्रेडिट साईड बघितली आपण सर्वप्रथम। क्रेडिट साईडचा पहिला ग्रुप होता ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन। दुसरा ग्रुप आहे रेंट कमिशन, डिस्काउंट इंटरेस्ट, डिव्हिडंड रिसिव्ड। तिसरा ग्रुप आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री इन्कम, ट्रान्सफर फी। ठीक आहे, आपण क्रेडिट साईडला काय लिहितो? आपण क्रेडिट साईडला फक्त इन्कम लिहितो। क्रेडिट साईडला काय लिहितो? आपण फक्त इन्कम लिहितो, इन्कम आणि प्रॉफिट लिहितो आपण। पहिला ग्रॉस प्रॉफिट लिहिला आपण ना, नंतर लिहिलं प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट। कोणती संपत्ती आपण विकली? 10,000ची संपत्ती आपण ना 12,000 रुपयाला विकली, तर त्याच्यावर जो प्रॉफिट झाला तो प्रॉफिट। नंतर येते आपला इंटरेस्ट ऑन, आपण जो इंटरेस्ट मिळाला आपल्याला, बँकेत पैसे ठेवले असेल त्याच्यावरती इंटरेस्ट मिळाला असेल, ते सगळं इंटरेस्ट आपण क्रेडिटला लिहितो।
रेंट रिसिव्ड, आपल्याला रेंट मिळालं असेल, कमिशन मिळालं असेल, डिस्काउंट मिळालं असेल, इंटरेस्ट मिळालं असेल, डिव्हिडंड मिळालं असेल, ते सगळं क्रेडिटला लिहितो आपण. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, कुठे इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्यावरचा इंटरेस्ट मिळाला. रिसिप्ट मिळाल्या, आपल्याला प्राप्ती झाल्या. सन्ड्री इन्कम मिळालं. सन्ड्री म्हणजे काय होती, विविध अलग अलग प्रकारच्या. ट्रान्सफर फी, ट्रान्सफर फी म्हणजे काय असते, आता ज्या कंपनीज असतात, कंपनीजचं हे महत्त्वाचं इन्कम आहे ट्रान्सफर फी, किंवा एका शेअर होल्डरचा जे शेअर आहे ते दुसऱ्या शेअर होल्डरच्या नावानं करून देणं. एका शेअर दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं करून दिलं, त्याच्यावरचं जे कंपनीला इन्कम मिळते त्याला ट्रान्सफर फी म्हणतात. ठीक आहे. तर आपले प्रॉफिट अँड लॉसचे 3 ग्रुप होते. ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन रेंट, कमिशन, डिस्काउंट, इंटरेस्ट, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री इन्कम, ट्रान्सफर फी. क्रेडिट साईडचे 3 ग्रुप होते. आता डेबिट साईड बघायचा आपल्याला. डेबिट साईडचा पहिला ग्रुप आहे सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स, हा पहिला ग्रुप. सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स, हा पहिला ग्रुप. सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स, हा पहिला ग्रुप. सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स, हा झाला आपला पहिला ग्रुप. सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स, हा आपला पहिला ग्रुप झाला. दुसरा आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, मीटिंग एक्सपेन्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, मीटिंग एक्सपेन्स, हा झाला दुसरा ग्रुप. ठीक आहे. डेबिटला आपण सर्व एक्सपेन्स लिहितो. ऑफिसचा खर्च, डिस्ट्रीब्युशन, माल विकताना जो खर्च होतो तो सेल अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स, आणि फायनान्शियल एक्सपेन्स सगळं लिहितो आपण. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स आणि मीटिंग एक्सपेन्स. पहिला ग्रुप आहे सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. दुसरा ग्रुप आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, मीटिंग एक्सपेन्स. तिसरा ग्रुप आहे इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. हा झाला आपला चौथा ग्रुप. इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. पहिला ग्रुप सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. सॅलरी जे एम्प्लॉयला देतो, रेंट अँड टॅक्सेस, रूमचं रेंट, ऑफिसचं रेंट आणि टॅक्स गव्हर्नमेंटला देतो. जनरल एक्सपेन्स जे चिल्लर एक्सपेन्स होतात, ऑफिस एक्सपेन्स, ऑफिसचा खर्च, सेलिंग एक्सपेन्स, विक्री करण्याचा खर्च. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स म्हणजे पण ऑफिस एक्सपेन्सेस होते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स म्हणजे पण नंतर ते ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, आपल्याला नाही का माल विकण्यासाठी वेगवेगळ्या गावी फिरावं लागते, ट्रॅव्हलसाठी जो खर्च होतो. इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी असते ऑफिसमध्ये त्याचा खर्च. मीटिंगचा खर्च, आता मीटिंगचा खर्च हा कंपनीला होत असतो. जेव्हा आपण कंपनीचं फायनल अकाउंट बघू तेव्हा आपल्याला मीटिंग एक्सपेन्स पाहायला मिळणार आहे. इन्शुरन्स, आपण ऑफिसचा इन्शुरन्स काढतो ते इन्शुरन्स. ॲडव्हर्टाइजमेंट, माल विकण्यासाठी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करावं लागते. स्टेशनरी लागते ऑफिससाठी, प्रिंटिंग लागते आणि पोस्टेज लागते. बिलसाठी प्रिंटिंग आणि पोस्टेज. पोस्टेज म्हणजे पत्रव्यवहार करण्यासाठी जे आपण लोकांना लेटर पाठवतो त्याला पोस्टेज म्हणतात. ठीक आहे. चौथा ग्रुप आहे डिस्काउंट. आता डिस्काउंटचं मिनिंग काय होते, डिस्काउंट अलो. डिस्काउंट कमिशन. कमिशनचं मिनिंग काय होते, कमिशन पेड. आता काही पेड असेल तर ते डेबिटलाच येणार आहे ना. रेंट पेड असो, डिस्काउंट पेड असो, इंटरेस्ट पेड असो, ते सगळं डेबिटलाच येणार. डिस्काउंट अलो, डिस्काउंट कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डेप्रेसिएशन, रिपेअर. कॅरेज आउटवर्ड, डेप्रेसिएशन, रिपेअर. ठीक आहे. बघा काय करतो आपण. पहिला ग्रुप आहे आपला सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. दुसरा ग्रुप आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, मीटिंग एक्सपेन्स. तिसरा ग्रुप आहे इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. चौथा ग्रुप आहे डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डेप्रेसिएशन, रिपेअर. 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 हा आपला चौथा ग्रुप. ठीक आहे. नंतर आपण पाचवा ग्रुप बघणार आहोत. तुम्हाला हे सर्व लिहावं लागेल आणि तोंडपाठ करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही हे तोंडपाठ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजणार नाही. ठीक आहे. आता आपण नंतरचा ग्रुप पाहणार आहोत. आपण
नंतरचा ग्रुप आहे आपला ट्रेड एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड. ट्रेड एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड. ट्रेड एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड. कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड. नंतर आहे आपलं बॅड डेप्ट प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD. 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 ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला 6 ग्रुप असतात. अशा प्रकारे पहिला ग्रुप कोणता होता आपला? पहिला ग्रुप आहे सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. दुसरा ग्रुप आपला ट्रॅव्हल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, मीटिंग एक्सपेन्स. तिसरा ग्रुप इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. चौथा ग्रुप डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डेप्रिशिएशन, रिपेअर. पाचवा ग्रुप ट्रेड एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड. सहावा ग्रुप बॅड डेट प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD. काय करतो आपण? सगळ्यात पहिले प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल करतो. अकाउंट कुठे क्लोज करायचं? जेथे आपलं पेज संपत आहे किंवा जेथे आपल्या लाईन संपत आहेत, जे आपण लाईन ड्रॉ केलेले आहे तेथेच अकाउंट क्लोज करायचं. अकाउंट क्लोज करणं म्हणजे वरती सिंगल लाईन खाली डबल लाईन देणं, याला म्हणतात अकाउंट क्लोज करणं. क्रेडिटची टोटल करायची, तीच डेबिटला लिहायची, सर्व व्हॅल्यू मायनस करायच्या, नेट प्रॉफिट काढायचा. हा नेट प्रॉफिट कोणाचा असते? बिझनेस ओनरचा असते. बिझनेस ओनर म्हणजे बिझनेसचा जो मालक असते, जो एकच व्यक्ती जो बिझनेसचा मालक आहे, हा सगळा नेट प्रॉफिट त्याचा असते. या नेट प्रॉफिटमधून त्याला कोणालाही काही द्यायची गरज नसते. हा सर्व प्रॉफिट त्याचा असते, फक्त त्याला याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करावं लागते. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं? अशा प्रकारे आपण बघितलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला याच्या व्हॅल्यू टोटल लर्न कराव्या लागतील, त्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजणार नाही. आज आपण बघितलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत बॅलन्स शीट. बॅलन्स शीट खूप इंटरेस्टिंग आहे, नेक्स्ट लेक्चरला पाहूया.